आदर्श आचारसंहिता म्हणजे इंग्रजीमध्ये कोड ऑफ कंडक्ट या विषयाची चर्चा नेहमी निवडणुका आल्यावरच का होते? आचारसंहिता लागू होते म्हणजे नेमकं काय काय होतं या विषयाची चर्चा आज आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून करणारच आहोत। पण त्याआधी आपण जाणून घेऊया या आचारसंहितेची सुरुवात कधी आणि कशी झाली। आचारसंहिता दूर कधी होते, त्याचा सामान्य नागरिकांशी काय संबंध आहे हे आज आपण जाणून घेऊ। पण त्याआधी तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका। नमस्कार, मी प्राची घेऊन टाक या YouTube चॅनलवर आपलं मनापासून स्वागत करते। सर्वात आधी आपण जाणून घेऊयात निवडणूक आयोगाला नवी उंची देणारे TN शेषन कोण आहेत। भारतासारख्या सर्वात मोठी लोकशाही असलेल्या देशात कोणत्या ना कोणत्या निवडणुका नेहमीच होत असतात। स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांपासून ते सार्वत्रिक निवडणुका सुरळीत आणि निष्पक्षरित्या पार पडण्याची जबाबदारी निवडणूक आयोगाची असते। निवडणूक आयोगाला राज्यघटनेने सार्वभौमत्व प्रदान केलेलं असलं तरी 1990 पर्यंत देशात निवडणुका घेण्यापर्यंतच आयोगाची मर्यादित भूमिका होती। 1990 साली TN शेषन यांच्याकडे निवडणूक आयोगाचे मुख्य आयुक्त पद आलं आणि 96 पर्यंत त्यांनी निवडणूक आयोगाचा आणि देशातील निवडणुकांचा चेहरा मोहराच बदलून टाकला। आज आपण ओळखपत्र म्हणून वोटर ID कार्ड म्हणजेच मतदार ओळखपत्र मतदानापासून ते ओळखीचा पुरावा म्हणून वापरतो। मुळात निवडणूक आयोग ही सार्वभौम संस्था आहे। TN शेषन हे या आयोगाचे अध्यक्ष होण्यापूर्वी निवडणूक आयुक्त हा केंद्र सरकारच्या दावणीला बांधलेला सनदी अधिकारी एवढीच त्यांची ओळख होती। सत्ताधारी पक्षाला मदत होईल अशा प्रकारचा कार्यक्रम आखणं एवढंच त्याचं महत्व होतं। थोडक्यात सांगायचं झालं तर निवडणूक आयोग हा सत्ताधारी पक्षांच्या हातातलं बाहुलं बनलं होतं। पण TN शेषन यांची निवडणूक आयोगाचे नियम काटेकोरपणे त्यांनी राबवले आणि मतदारांमध्ये जागृती यावी यासाठी देशभरात सभा सुद्धा घेतल्या। त्यांच्या सभांना प्रचंड गर्दी होत होती, इतकी की एखाद्या मातब्बर नेत्याच्या सभेला सुद्धा होणार नाही एवढी गर्दी त्यांच्या सभांना होत होती। आज तुम्ही जे निवडणुकीचं रूप पाहत आहात ते TN शेषन यांचीच देण आहे। मतदान केंद्राच्या 100 मीटर अंतरापर्यंत कोणत्याही राजकीय पक्षांना प्रचार करण्यात मज्जाव करण्याचा जो नियम आहे तो शेषन यांनीच राबवला। थोडक्यात निवडणूक आयोगाची खरी ताकद काय आहे हे त्यांनीच देशाला दाखवून दिलं होतं। मतदार ओळखपत्राची संकल्पना ही TN शेषन यांचीच। आचारसंहिता अंमलबजावणीची सुरुवात 1960 सालच्या केरळ विधानसभा निवडणुकीपासून झाली। राजकीय पक्षांशी सल्लामसलत करून त्यांच्या सहमतीने आचारसंहिता तयार करण्यात आली। कुठल्या कुठल्या नियमांचं पालन करणार हे पक्ष आणि उमेदवारांनी ठरवलं। 1962च्या सार्वत्रिक निवडणुकांनंतर 67च्या लोकसभा आणि सर्व विधानसभा निवडणुकीत आचारसंहितेची अंमलबजावणी करण्यात आली। त्यामध्ये नवनव्या गोष्टी आणि नियम जोडले जाऊ लागले। निवडणूक आचारसंहिता हा कुठल्याही कायद्याचा भाग नाहीये, पण आचारसंहितेतील काही नियम IPCच्या कलमांच्या आधारे लागू करण्यात येतात। देशभरात स्वतंत्र आणि निष्पक्ष निवडणूक व्हावी यासाठी निवडणूक आयोगाने काही नियम घालून दिलेले आहेत। आयोगाच्या याच नियमांना आचारसंहिता असं म्हटलं जातं। लोकसभा अथवा विधानसभा निवडणुकी दरम्यान या नियमांचं पालन करणं आवश्यक आहे। सरकार, नेते मंडळी आणि राजकीय पक्षांसाठी ते बंधनकारक असतं। निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्या त्याच क्षणी आचारसंहिता लागू होते। आचारसंहिता लागू होताच सत्ताधारी पक्ष नवीन घोषणा करू शकत नाहीत। मतदारांवर पक्षाचा प्रभाव पडेल असं कोणतंही कृत्य ते करू शकत नाहीत। आचारसंहिता लागू होताच सरकारी कर्मचारी हे निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत निवडणूक आयोगाचे कर्मचारी बनतात। आचारसंहिता ही सर्व राजकीय पक्षांच्या सहमतीने लागू झालेली एक सिस्टीम आहे। मतदानाच्या 2 दिवस आधी लागू झालेली आचारसंहिता ही निवडणुकीचा निकाल येईपर्यंत लागू राहते। आचारसंहिता काळात काय करता येतं जाणून घेऊयात। निवडणुका घोषित होण्यापूर्वी क्षेत्रात प्रत्यक्षपणे सुरू केलेले कार्यक्रम चालू ठेवता येतात। पूर, रोगाची घातक साथ किंवा इतर नैसर्गिक आपत्तींमुळे प्रभावित क्षेत्रातील जनतेसाठी पीडा निवारण आणि पुनर्वसन कार्य सुरू करता आणि चालू ठेवता येतं। मरणासन्न किंवा गंभीर आजारी व्यक्तींना उचित मान्यतेची रोख रक्कम देणं किंवा वैद्यकीय सुविधा चालू ठेवता येतात। विरोधातील पक्ष किंवा उमेदवारांवरील टीका, त्यांची धोरणं, कार्यक्रम, पूर्वीची कामगिरी, पार पडलेली कामं याशी संबंधित असावी।
निवडणूक आयोगाच्या वैध प्राधिकार पत्राशिवाय कोणालाही कोणत्याही वेळी मतदान कक्षात प्रवेश नाही. संबंधित व्यक्ती कितीही उच्च पदस्थ, अगदी मुख्यमंत्री असली तरी यातून सूट नाही. निवडणूक आयोग जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांचे निवडणुकी संदर्भातील निर्देश, आदेशांचे पालन आवश्यक आहे. आता जाणून घेऊयात आचारसंहिता काळात काय करू नये ते. सत्ताधारी पक्षाने सरकारी राज्यकोषातील खर्चाने जाहिरात करण्यास प्रतिबंध. कोणताही मंत्री तो उमेदवार असल्याखेरीज किंवा प्राधिकृत प्रतिनिधी असल्याखेरीज किंवा मतदानासाठी मतदार या नात्याने असल्याखेरीज मतदान कक्षात किंवा मतमोजणीच्या जागी प्रवेश करणार नाही. शासकीय कामाची निवडणूक मोहीम प्रचार कार्यासोबत सरमिसळ करू नये. मतदारांना आर्थिक किंवा अन्य कोणतीही प्रलोभने दाखवू नयेत. विभिन्न जाती, जमाती किंवा धार्मिक किंवा भाषिक गटातील मतभेद तीव्र होणार नाहीत. वैमनस्य वाढून तणाव निर्माण होणार नाही याची काळजी घ्यावी. कोणत्याही वित्तीय अनुदानाची घोषणा करणं, नवीन रस्ते बांधण्याचे वचन देऊ नये. निवडणूक प्रचार तसंच भाषण, निवडणूक प्रचाराचं फलक, संगीत यासाठी देवळे, मशिदी, चर्च, गुरुद्वारा किंवा कोणत्याही प्रार्थना स्थळांचा वापर करू नये. लाच देणं, अवाजवी प्रभाव टाकणं, मतदारांना धाकटपशा दाखवण्यास मज्जाव आहे. मतदानाच्या दिवशी ओळख चिठ्ठ्या वितरित करण्याच्या जागी किंवा मतदान कक्षानिकट प्रचार पत्रके, पक्षध्वज, चिन्ह किंवा इतर प्रचार साहित्याचं प्रदर्शन करू नये. ध्वनिवर्धकांचा सकाळी 6 पूर्वी किंवा रात्री 10 नंतर आणि संबंधित प्राधिकाऱ्यांच्या लेखी परवानगीशिवाय वापरास मज्जाव. संबंधित प्राधिकाऱ्यांच्या पूर्वलेखी परवानगीशिवाय सार्वजनिक सभेच्या जागी किंवा मोर्चात ध्वनिवर्धकाचा वापर करू नये. रात्री 10 नंतर मोर्चे, सभांना स्थानिक कायदे, त्या भागातील सुरक्षितेची स्थिती, हवामान, सणासुदीचा मोसम, परीक्षेचा काळ यानुसार परवानगीबाबत विचार करावा. तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला नक्की कमेंट करून सांगा. आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. धन्यवाद.